सोलापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या प्रणिती शिंदे या निवडून येत खासदार झाल्या। त्यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेससह घटक पक्षामध्ये आगामी विधानसभेचे वेध लागले आहेत। यामध्ये अत्यंत चुरस पाहायला मिळते ती शहर मध्य विधानसभा मतदारसंघात। येथे काँग्रेससह दोन्ही महाविकास आघाडीतील घटक पक्ष इच्छुक असून जोरदार रस्सीखेच सुरू आहे। माजी उपमहापौर तथा राष्ट्रवादीतील नेते प्रमोद गायकवाड हे देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून इच्छुक आहेत। त्यांनी देखील आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी वरिष्ठ पातळीवर फिल्डिंग लावली आहे। यासह मध्यामध्ये देखील प्रत्येक समाज बांधवांच्या प्रमुखांची भेट घेत गुप्त बैठकांवर जोर दिला आहे। शहर मध्यमध्ये दलित समाजाची संख्या मोठी आहे। प्रमोद गायकवाड हे दलित चळवळीतील नेते आहेत। त्यांचा संपर्क तळागाळातल्या लोकांशी मोठ्या प्रमाणात आहे। त्यांना मानणारा मुस्लिम समाजासह 18 पगड जातीचे लोक त्यांच्या संपर्कात आहेत। ते रोज दैनंदिन आपल्या कार्यालयात बसून सर्वसामान्यांचे, गोरगरीब कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवतात। 2 दिवसांपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सोलापूर दौऱ्यावर आले होते। त्यावेळी पीजी ग्रुप आणि प्रमोद गायकवाड मित्र परिवाराच्या वतीने प्रमोद गायकवाड यांना उमेदवारी मिळावी यासाठी निवेदन देत आग्रहाची मागणी केली। खासदार प्रणिती शिंदे या मागासवर्गीय असून देखील ओपन मतदारसंघातून निवडून येतात। त्याचप्रमाणे प्रमोद गायकवाड हे देखील शहर मध्यमधून नक्की निवडून येतील असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।